आणि ह्या साईडने बघा बैलगाडी आली, म्हणजे आपलं खेड्याकडचं वातावरण आहे. बैलगाडी आली मस्त सुंदर आहे. आणि किती उंच थांबा तुम्हाला आता काय पाण्यात आहे बांधून. इकडं आहे ब्रिज. चला इथून जाऊ वर आपण. तर ह्याच्या पलीकडचा व्ह्यू कसा असेल, एवढा सुंदर व्ह्यू आहे. पूर्ण दाखवतो तिकडला पलीकडचा व्ह्यू. तर इथं आहे बोकडी नदी. तर बोकडी नदीचा व्ह्यू बघायचा आपल्याला. पलीकडे सूर्य मावळायला लागलाय. बोकडी नदी कशी आहे तुम्हाला ते पण दाखवतो मी. सुंदर असा व्ह्यू. तर बघा हे आत्ता आपण जे बैल बघत होतो, बैलच गेलेत खाली. कसं काय काढावं का काय, बैल डेंजर आहेत. आता बैलगाडी आली ती ते गेलेत पाण्यात, आणि डायरेक्ट आता पाण्यात कोण गेलेत काय मिळ नाही. तर बघा आता लांब म्हणजे भरपूर आपण उच येतो आणि ते बैल गेलेत खाली. मग काय करतात बैल काय माहिती. तर तुम्हाला मी फक्त दाखवतो झूम करून. अरे बापरे, डेंजरस बैल आहेत रे बापू. किती झूम केलं, किती उंच आहे. त्यामुळे झूम केल्यामुळे क्लिअर रसन दिसेल जास्त. क्लिअरिटी तुमच्यात वाढून घ्या आणि ऑटोमॅटिक ती हलतंय. अरे बापरे, पाण्याचा आवाज तीन किती उंच थांबा तुम्हाला आता दाखवतो. बघा आता किती उंच वाटतं. बघा इथं हिरवं गवत, ह्या साईडला नदी आणि ती बैलगाडी. आता ते माणूस बी कोणतरी उतारला का उतारला काय माहिती बा. मस्त सुंदर असं व्ह्यू आहे. आणि बैल काय करतं काय माहिती. निघा ना बाहेर बैलगाडी आता ओढून काढतात. अरे बापरे काय पाण्यात आहे. अरे बापरे, निघाला बैल. एक निघाला, दुसरा. अरे बापरे, दुसरा होतो का. अरे बापरे, निघली बैलगाडी यार. फास्ता यार. चाक आहेत त्याला, टायर आहेत. निघाला बैल, एक निघाला, दुसरा बी निघाला. वाचली. अशी गाडी खाली नाही जायला पाहिजे. अरे बापरे, आता एक बैल साईडला निघालाय आणि दुसरी बैलगाडी बघा कशी आहे सीनमध्ये. आता ते कसे काढवतात बघू आता कसं काढवत असतील. तर बघा इकडे ब्रिज आहे आणि ब्रिजच्या साईडला तर असं लोकेशन आहे आणि किती मस्त असं ते हे करतात. बघा ना कसं ब्रिज आहे आणि किती बैल त्यांनी अटकलीने काढलेत. किती सुंदर असा बघा. सूर्य मावळायला लागलाय. आता बैल त्यांनी दोन्ही सोडले जवळपास आणि बैलगाडी निघली बाहेर. तर बघा बैलगाडी बी आता आतच राहिली. बैल काढलेत बाहेर. आता कशी बाहेर काढणार बैलगाडी काय माहीत. पूर्ण बैलगाडी आत्ता वर होती, पूर्ण खाली पाण्यात गेलेली आहे. तर बघू आपण आता काय करतात ते, कसे बांधतात आणि कसे बाहेर काढतात ते. आणि इकडं पाणी इतकं वाहत आहे, खळखळ. आपण त्या ठिकाणी पण जाणार आहोत. आता बैलगाडी आहे तुम्हाला दिसते ते. कारण काय ते आपल्याकडे बघत आहेत नाही का. बघत आहेत म्हणजे आपण जर त्यांचं शूटिंग करत असेल तर गंमत पाहिल्याने विषय. पण आपण तिथं काहीच करू शकत नाही. आपण वर इथं खाली जायला इथून वाढवी नाही. पुन्हा रिटर्न 10-15 मिनिटं लागतील आणि काय हेल्प करू शकत नाहीत आपण. तर बघू खेळू तर वरून काढतो. खूप उंच आहेत. आपण इकडं गाव आहे आणि ह्या साईडला नदीला फुल पाणी आहे. पाठीमागं किती मोठा डॅम आहे. तर डॅम बी आहे बघा पाठीमागं. किती सुंदर असं दिसतंय डॅम वगैरे. आणि हे भराव आणि आपण खूप उंचावर येते. हे भराव खूप उंच आहे. हे बघा ना रोड वगैरे. आता ह्या साईडला बघा, ह्या साईडला रोड गेला, ह्या साईडला रोड आणि ह्या साईडला बघा सुंदर अशी नदी आहे. किती मस्त वाटते वातावरण आणि बघच जबरदस्त वातावरण आहे, फ्रेश एकदम. तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडत असले तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटीवर क्लिक करा. असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. जर सबस्क्राईब केलेलं असेल तर लाईक करीत जा. म्हणजे मला बी व्हिडिओ बनायला उत्साह वाटतो की ठीक आहे चांगले व्हिडिओ बनवते. त्याच्यासाठी कमीत कमी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करीत जा. बघायला गेलो तर पूर्ण बैलगाडी आत गेली. तर बघू आता काय होतंय. पहिले चाकी एक आत होतं, बाहेर होतं. बैल तर निघले बाहेर. ही एक बैल बाहेर निघले ना, काहीच अडचण नाही. आता बैलगाडी गेली आतमध्ये. तर बघू आपण तिथं जाऊ कशी बाहेर काढतात काय होतंय. पण सेफ्टी तर बैल तर बाहेर निघले सेफ्टी एकदम. आता ते लावतात कुणाला तरी फोन. तर फोन लावून बघत काही मदत भेटते का गावातून. तर गाव जवळच आहे, कोणतरी येईलच. पण बैलगाडी खाली आतमध्ये गेलीच कशी काय मिळायला लागली. पण पार मी नंतर पाहिलं शूटिंगच्या नादात माझं बी काही लक्ष नव्हतं. तर या साईडला रोड आहे. चला ब्रिज बघू आपण. आत्ता एकदम सूर्य मावळायला लागला आहे आणि आता सूर्य मावळायला लागताना एकदम तोंडावर सूर्य असं नाही का उजेड एकदम प्रकाश पडला आहे. तर पाठीमागं रेल्वे साईडनी जरी रेल्वे आली तरी उभा राहायला ब्रिज आहे. तो ब्रिज जो तुम्हाला मी लांबून बी हे लोकेशन दाखवणार आहे, खाली गेल्यानंतर खालून आणि वरून बी दाखवणार आहे. समोर जी गाव आपण आत्तापर्यंत पाहिले किंवा बघतो त्या गावातून आलेला हा रोड आहे. तर बघा आता पुढची पोझिशन मी दाखवतो. नदीला खूप पाणी आहे आणि पलीकडे ती बैलगाडी बी मी आता पुलाच्या वरून दाखवणार आहे आणि खाली पण जाणार आहे. बघू काय झाले ते. तर टपकन इथलं आपण लोकेशन दाखवतो मी. पूर्ण व्हिडिओ बघा आणि खाली. तर बघा ह्या ठिकाणी आपल्याला उभा राहण्यासाठी जागा आहे आणि खाली आहे ही बोकडी नदी. आणि बोकडी नदीच्या ह्याच्या विरुद्ध साईडला म्हणजे ह्या पलीकडच्या साईडला बैलगाडी पाण्यात गेली, ती पण मी दाखवणार आहे तुम्हाला. म्हणजे ह्या साईडला आहे ती नदी इकून आलेली आणि ह्या इथं मी दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत हे रेल्वे रोड आहे. पाठीमागं हिदा आहे ब्रिज. आपण ब्रिजवर बघतो खाली आहे बोकडी नदी चाललेली. तर तिचं नावच बोकडी नदी. मी तुम्हाला तिथं बोर्डवर दाखवलं म्हणून म्हणतो मी, नाही तर असं काही मनाने म्हणत नाही. तर आपली व्हिडिओ तुम्ही बघत असतात, मी भरपूर तुम्हाला अशीच माहिती देत आहे. आणि साईडला वरून उभं राहायला गॅलरीतून किती मस्त व्ह्यू आहे.
पण एकदम लोखंडी बांधलेली आहे, पकाटी नाही तर आपणच जायचं 12च्या भावात नाही बांधलेली आहे, भक्कम अशी बांधलेली आहे. आणि बघा खाली रोड आणि ह्या साईडला नदी आणि त्याला पलीकडची दाखवतो. आणि हो पूर्ण ब्रिज बांधला पाठीमाग बघा. हा 1-2 असे डांब 2-3 डांब आहेत आणि वरून असं लोखंड ही बांधून एकदम इथं गॅलरी उभा राहायला केली. खूप असं एकदम पक्क आहे नाही करण्यासाठी किंवा बघण्यासाठी किंवा काहीतरी असेल विशेष. काय कशामुळे बनवलं आहे काय माहीत नाही, पण बनवलं तर नक्की खरं. तर आपण मी तुम्हाला ब्रिज दाखवायचा प्रयत्न करतो. तर बघा आत्ता सध्याला तर ट्रॅक्टर आलेला आहे आणि बैलगाडी बांधतात काढतात. तर कसं वाटतं आपण हे पण दाखवायचा प्रयत्न करतो पूर्ण. बैलगाडी कशी काढणार आहे ट्रॅक्टरनी ती बघा. आता माणसं पण यायला लागले, काय मदत झाला. आपण तर व्हिडिओ बनवत असतो जेवढी प्रयत्न करतात काढायचा, आपण काढ वाजते पण निघा ना. आता इथं गाळ जर असेल तर गाळात फसली तर निघणं मुश्किल आहे ट्रॅक्टरला सुद्धा. ट्रॅक्टर ओढीन पण फसन का काय. अरे अरे अजून आत चालली बाहेर येते, आत होती बाहेर येते. म्हणजे किती संघर्ष करावा लागतो शेतकऱ्याला. बरं ट्रॅक्टरच बोलवला आता ह्याच्यापेक्षा काय. बघा आता अजून एक मोटरसायकल आली, पण कोणाची मदत म्हणून गावातल्या भरपूर अशा मदतीला लोक येत असतात. आता निघली शाबास ओके. ट्रॅक्टर 5 मिनटात काढली, बरं झालं. तर आता आपण जाणार आहोत खाली ह्या पोझिशनला. तिथून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बघा इथं जे बनवलं आहे म्हणजे नाही का, हे उभं राहायला जे बनवलं आहे ते कसं बनवलं आहे ते दाखवतो. खाली जाऊन आपण पुन्हा खालून बी शूटिंग घेणार आहेत. आणि ह्या साईडला असं भरपूर असं बनवलं आहे. ते थोडं पुढं जाऊ आपण आणि मी तुम्हाला अजून दाखवतो. अशी नदी आहे आणि नदीच्या साईडनी जर असं बघायला गेलं तर किती सुंदर असं सिटी आहे. आणि असं वातावरण फक्त पावसाळ्यात बघायला भेटतं, म्हणून आपण बी शूट करत असतो. तर आलोत इथून चालला रोड आणि ह्या साईडला बघा आपण जे आत्ता उभा राहून शूट करत होतो ते उभा राहायला आहे. खाली अँगल आहे तर खाली सिमेंटी आहे. तर कसं एकदम दुरुस्त केलं खाली उतरायला, त्याच्या खाली कोणी जाऊ नये म्हणून. ते वरचं जाखान काढायचं तिथलं वरचं, तिथून खाली उतरायला जागा आहे. आणि त्या साईडला जाऊन काय असेल रेल्वेचं प्रायव्हेट ते काम असेल. आणि चला आता मी इथून आलोय वर, तर वरून बघू आपण खाली जाऊन. तिथे गाडी लागली आणि रोडच्या साईडला इथं आपण इथून पुन्हा वरचा व्ह्यू दाखवतो कसा आहे ते. तर आपण आत्ता आहेत रेल्वे ब्रिजवर. आपण जाणार आहोत आता खाली आणि खालून पुन्हा वरचा व्ह्यू मी दाखवतो तुम्हाला कसा व्ह्यू आहे खालून. तर पूर्ण आपण व्हिडिओ बघत राहा, एकदम मस्त असा व्ह्यू दाखवतो. आणि इतकं जबरदस्त लोकेशन आहे बघायला बी आणि एवढं भारी वाटतंय मला पण आल्याच्या नंतर. आणि मी तुम्हाला असे एकदम व्हिडिओ बनवत असतो चांगले चांगले. फक्त जर असे व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, ऑल घंटेवर क्लिक करा. म्हणजे मी असे नवीन नवीन व्हिडिओ बनवले की टाकल्या आपल्यापर्यंत पोहोचतील. सबस्क्राईब केल्यामुळं ऑल घंटेवर क्लिक केल्यामुळं. तर चला तर आपण आज आष्टी तालुक्यात व्हिडिओ बनवत आहेत. जिल्हा आपला बीड आहे. जर कोणाला पहिल्यांदा व्हिडिओ येत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.